रूपबादालोचनी रूपबादालोचनी विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान सुख झाले हो साजरे सुख झाले हो साजरे साजरे तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी
हरी जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि सेवे दोहार सवाटी दोहानी गा हरस वाटी तो का सेवे दोहार सवाटी दोहानी का हरस वाटी तो का घ्यारे भोगून गादान भरी आ विठेवरी ज्यांचे पाऊले समान विठेवरी ज्यांचे पाऊले समान यारे हो नका भरी विठे भरी जाते पाऊले समान विठे भरी जाते पाऊले समान धोजी एक दान जुर दादा आ विठेवरी ज्यांचे पाऊले समान विठेवरी ज्यांचे पाऊले समान तो ये नदान शुरदाता विठे भरी जाते पाऊले समान विठे भरी जाते पाऊले समान मनाचे संकल्प पाववेल सिद्धी मनाचे संकल्प पाववेल सिद्धी मनाचे संकल्प पाववेल सिद्धी मनाचे संकल्प पाववेल सिद्धी जरी राहे मोठे त्याचे पायी आ विठेवरी ज्यांचे बाहुले समान विठेवरी ज्यांचे बाहुले समान जरी राहे सर्व पायी विठे भरी जाते पाऊले समान विठे भरी जाते पाऊले समान तो गावले मज दाडिले निरोबा मने माझ्या दाढीले निरोप तो गावले मज दाडिले निरोबा तुका मने माझ्या दाढीले निरोप मार्ग हा सोमा सुख रूपाय आ विठेवरी ज्यांचे बाहुले समान विठेवरी ज्यांचे बाहुले समान अरे हा शोभा सुखरूप विठे भरी जाते पाऊले समान ओ विठे भरी जाते पाऊले समान तोची एक दानशूर दाता आ विठेवरी ज्यांचे बाहुले समान विठेवरी ज्यांचे बाहुले समान कोणी एक दाता ओ विठे भरी जाते समान विठे भरी जाते पाऊले
गमदानी सा 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 गमदानी सा 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 गमदानी सा 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 सन्ननी गमदम गमदम सा सा सन्नदम गमदम गमदम सा सन्नदम गमदम गमदम सा 1 2 3 गमदानी सा 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 गमदानी सा 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 गमदानी सा 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 वाटी दो निगम 11 वो नकारांवरी विडेवरी यांची बाहुली समान तुझी गदान शुरदात मनाची संकल्प पाववील सिद्धी जरी राही बुद्धी द्याजी बाई तुगा मने मज धाडिली निरोपा मार्ग हा सोबा सुगरूप विटेवरी यांची बाहुली समान तुझी एकदान शुरदादा पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा ज्ञानेश्वराम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टिदं चुंबिदं पुण्यस्दानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम
मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निज बोध रूपम भव दुःखहरम श्रीमद रामगिरिं नित्यम अहम नमामि। ओ अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विधेय देह रूपाय ओ भगवान दत्तात्रयाय नमस्ते। विठाल 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 ओ योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद वेदातीतम सद्गुरुम नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संदिदम निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद वास्तु शांतीचं निमित्त आहे आणि त्यामध्ये तीर्थयात्रा म्हणजे माऊंदेचं निमित्त आहे। चारीधाम यात्रा तीर्थयात्रेत चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तीर्थयात्रे सुखी जाऊ वाची विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनीवरी तीर्थयात्रा तीर्थयात्रा म्हणजे हे एक तप आहे। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करावी। मृदुंग वेणोद्भव दिव्यनादम अभंग गानम हरिनाम घोषम सदा तीर्थयात्रा चरंतम भ्रमंतम नमामि गंगागिरी योगीराजम। तीर्थयात्रा गंगागिरी महाराज असेल वै ज्ञानोबाराय असतील नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये ज्यांनी जीवनात तीर्थयात्रा केली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय साधू संतांनी हा मार्ग दाखवून दिला। सोपा मार्ग आहे सोल्प वाटी चला जाऊ सोप्या मार्गाने जायचं आहे। जीवनामध्ये संकल्पना जर शुद्ध असेल तर भगवान परमात्मा ते कार्य सिद्धीला नेत असतो। तीर्थयात्रा करणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे। ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी तीर्थयात्रा केली बेटाचे एकनिष्ठ सेवक आमच्या रत्नाबाई विठ्ठलराव पाटील शेळके तीर्थयात्रा आणि सुंदर अशी वास्तू ज्यांनी निर्माण केली परिवार आमचे आप्पासाहेब पोपटराव पाटील मोहीन चिरंजीव विवेक आप्पासाहेब पाटील मोहीन सौभाग्यवती सविता आप्पासाहेब पाटील मोहीन आणि कुमारी भक्ती आप्पासाहेब पाटील मोहीन समस्त मोहीन पाटील परिवार श्री क्षेत्र थोर वागलगाव जावई काटे पिंपळगाव आप्पांना मी धन्यवाद देईन। अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराय सर्वांना ज्ञात असणारा अभंग सेवी तो हारस वाटी दो अनिगान हो घ्यारी होऊ नकारान बरी विटी बरी यांची पावली समान देणारा भगवान परमात्मा आहे। मन संकल्प विकल्प रहित आहे मनाने केलेली संकल्पना मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राये बुज्जी ज्याची बाई गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात संकल्पना भगवंत पूर्ण करतात पण आपली बुद्धी मात्र त्याच्या चरणी स्थित पाहिजे। ओ बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी हो एका केशवराजे सकळ सिद्धी हो बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी दुसरं वैभव नाही।
मग बुद्धी परमात्म्याच्या चरणी स्थित असेल तर परमात्मा देतो महाराज. वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबरायांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला. कारण या समाजामध्ये दोन प्रकारचा वर्ग सांगितला. एक आहे स्वार्थी आणि एक आहे परार्थी. आणि महाराज सांगतात हा संसार आहे. कारण स्वार्थ हा निश्चित आपल्या जवळ असावा. पण महाराज म्हणतात नुसता स्वार्थ असूनही चालत नाही. म्हणून जीवन हे परार्थी सुद्धा असावं. मग समाजामध्ये अनुभव आहे, अनुवाद नाही. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, अनुभवही नाहीत, अनुवाद नाही. आणि तिसरा वर्ग या समाजामध्ये असा आहे, अनुभवही आहे आणि अनुवाद आहेत. कारण तुकोबरायांनी जो एकांतामध्ये जाऊन परमार्थ केला. देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला 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 माये देवांचा देव, फिटला संध्या निमाली तुझे पण, झाली संध्या संध्या गेला माझा आत्मा राम हृदय प्रगटला. एकांतामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली महाराज. आणि एकांतामध्ये आलेला अनुभव या समाजाला दिला. म्हणजे अनुभव आहे आणि अनुवादही आहे. सेवितो हारस वाटितो अनेकां, त्याचा उपभोग जरी घेतला असेल पण तो या समाजाला दिला महाराज. म्हणजे स्वार्थही आहे आणि परार्थीही जीवन आहे. योग्यांचं जीवन, योगी म्हणजे स्वार्थी जीवन आहे. म्हणून तर हिमालयामध्ये जाऊन बसले योगी. या समाजाची काय आवश्यकता नाही महाराज. जंगल में जोगी बसना है, कभी हंसता है कभी रोता है, कभी फिरता नंगम नंगाए, जो मिल जाए सो चंगा है, जो मिल जाए सो चंगा है, जो मिल जाए सो चंगा है,
जो मिल जाए तो चंगा है। कभी फिरता नंगम नंगा है, कभी फिरता नंग में नंगा है, जो मिल जाए सो चंगा है, जो मिल जाए सो चंगा है, जो मिल जाए तो चंगा है, जो मिल जाए तो चंगा है। मुझे बादल स्नान करा दे, सब पंछी गीत सुना दे, वृक्ष ऋषदे ना दे, जंगल में जोगी बसता, ही योग्यांची अवस्था आहे. म्हणून योगी केवळ स्वतःचाच उद्धार करू शकतो, इतरांचा उद्धार योगी करू शकत नाही महाराज. कारण योग मार्गाने आपण जाऊ शकत नाही. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार झाले ऐसा, केला राजभार झाले ऐसा. मोडोलिया वाट सूक्ष्म मधुस्तर, मोडोलिया वाटा सूक्ष्म मधुस्तर, मोडोलिया वाट सूक्ष्म मधुस्तर, मोडोलिया वाटा सूक्ष्म मधुस्तर. केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा. केला राजभार झाले ऐसा, केला राजभार झाले ऐसा. मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार झाले ऐसा. अनेक मार्ग आहेत. योग साधना असेल, ध्यान मार्ग असेल, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय, हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिर्नदाः. यज्ञ दान तप कर्मण त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव. हे सगळे मार्ग तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त, गुजे विना ईत कोण सांगे. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत, सर्व सिद्धांत शोधिले. सर्व सिद्धांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले. साध काढिले निवडूनी, साध काढिले एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. एकांतामध्ये राहून भगवंताची प्राप्ती करून घेतली महाराज. जो आनंद या विश्वाच्या पाठीवर कोठे नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, 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 तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे
ब्रह्मे ब्रह्म ब्रह्मास देवो सदा ब्रह्मे ब्रह्म रस सेवो सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवनले आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवने सेवू सदा ब्रह्मे ब्रह्म सेवू आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन. कामने अम्मा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेवा ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विडाळाजी ब्रह्मरसाचं पान आम्ही केलं महाराज म्हणतात आणि एकांतामध्ये केलं. जे समाधान एकांतामध्ये आहे ते समाधान लोकांतामध्ये नाही आहे. म्हणून ऋषी मुनी साधू संत एकांतात जाऊन बसले. मग समाधान एकांतामध्ये आहे. निरंजनी शब्द वापरला महाराजांनी. ज्या स्थानाला एकांत म्हणतात. निरंजनी आम्ही बांधिली घरन निराकार निरंतर राहिलो आम्ही किंवा निराकार निरंतर राहिलो जी निराभास पूर्ण झालो समरस हो अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभास म्हणजे निर्भयपणे आणि ज्या ठिकाणी वास्तव्य आपण केलं. आता ही भूमी सत्ययुग होऊन गेला, द्वापार युग होऊन गेला, त्रेतायुग, कलियुग. या भूमीमध्ये इथून माग कोण राहिलं काय माहिती. म्हणून ज्या भूमीवरती ज्या जागेवरती वास्तू निर्माण करायची असते मग अगोदर आपण भूमीचं पूजन करतो का तर काही भौनादिक दोष या भूमीमध्ये असतात. नाना प्रकारचे दोष आहे शास्त्रामध्ये. गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात की इतरांच्या वस्तू सुद्धा कधी वापरू नयेत कारण वस्तूंमध्ये सुद्धा दोष असतात. ओ निगम कल्पतरूर गलिदम फलम शुकमुखाद मृतद्रव संयुतम पिबद भागवतम रसमालयम मोरव रसिका भुवी भावगाम. राजा परीक्षिती बघा साधू संतांना मानणारा राजा होता. धर्माचं कार्य करणारा राजा होता. ज्या वेळेला राजा परीक्षिती शिकारीला गेलात तहान लागलीत म्हणून शमीक ऋषींच्या आश्रमाजवळ गेलात. महात्माजी ध्यानास्थ बसलेले होते. आवाज दिलात पण महात्म्याच्या कानापर्यंत तो पोचला नाही. याचं कारण ध्यानास्थ बसलेला असल्यामुळं या भूमंडलामध्ये काय चालू आहेत याची कुठली आवश्यकता नाही. जाणून घेण्याची तरी काय आवश्यकता आहे. विरक्त ज्यांची अवस्था आहेत महाराज. या समाजापासून विरक्त विषयापासून विरक्त हो विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा सोयी व्यापक निर्धार. अनुकूलता असो प्रतिकूलता असो सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा सुख दुःख समान दुःख समान सकळ जीवाचा कृपा सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा सुख दुःख
प्रेमाचा कलोळ धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे ज्ञानाचा उत्पन्न बनते प्रेमाचा कल्लोळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कलोळ धन्य जगी तोची एक हरी रंगी नाची रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे विरक्त ज्यांची अवस्था आहे. राजाने आवाज दिला पण तो आवाज शमी ऋषींच्या कानापर्यंत गेला नाही. मग राजाने काय करावं. बाजूला एक मेलेला सर्प होता. तो सर्प राजाने शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. महाराज ही बुद्धी का सुचली हो. परमार्थ करणारा राजा हा साधू संतांना ऋषी मुनींना मानणारा राजा होता. पण हे दृश्य ज्या वेळेला शृंग ऋषींनी पाहिलं श्राप देऊन टाकला. राजा तुझा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. आणि शमीक ऋषींनी श्राप दिल्यानंतर राजा परीक्षित हात जोडून उभे राहिले. प्रार्थना केली राजाने सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में रख लेना भगवान हमारे चरणों में मुझे दास बना रख लेना भगवान हमारे चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तुम्हारे चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तुम्हारे चरणों में भगवान तू अपने 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 चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में अदम से अदम को तारा है तूने अदम से अदम को तारा है तूने तूने अदम से अदम को तारा है तूने अदम से अदम को तारा है तूने उसमें ही नाम हमारा है उसमें ही नाम हमारा
अनागर रगले ना भगवान तू अपने चरणों में। राजा परीक्षित शरण आले मला सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। उतरून जाण्याचा मार्ग महापुरुषांनी सांगितला। बघा या ठिकाणी स्वार्थही आहे परार्थी आहे। श्राप तर दिलात पण श्राप देऊन मार्ग सांगितला महाराज। मग श्रीमद भागवत महापुराण जे मोक्ष प्राप्त करून देणारं महापुराण आहे। आणि आईसे आहे वेदवाणी भावे पुराणे व्यासांची या भावे पुराणे आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासांजिया। राजा परीक्षित श्रीमद भागवत महापुराण सांगायचं तात्पर्य राजाला अशी बुद्धी का सुचली याचं कारण राजाने जरासंधाचा मुंगूट आपल्या मस्तकावरती धारण केलेला होता। म्हणून ऋषी मुनींच्या गळ्यामध्ये सर्प घालण्याची बुद्धी झाली नव्ह। मग दुसऱ्याच्या वस्तू सुद्धा कधी वापरू नयेत त्यामध्ये दोष असतात। संपत्ती सुद्धा नीतीनं कमवलेली पाहिजे। अनीतीनं कमवलेली संपत्ती धोका देत असते। ज्या वेळेला विश्वकर्माने वास्तू निर्माण केली आणि ती वास्तू भगवान शिव पार्वती करता निर्माण केली होती। ओ यस्याग्रे द्राट द्राट द्रुट द्रुट ममलम टम 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 तैलम तैलम तु तैलम कुकु 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 वंग 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 डम शम नु डम शम वै वै चकितम भूपकम भूयनालम ध्यायन्ते विप्रगायन्ते वसती च सकलनो पातु चंद्रचूडाम। भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या करता ती वास्तू निर्माण केली। भगवान शिवजींना ती समर्पित केली आणि वास्तू शांती करता कुणीतरी विद्वान पुरोहित ब्राह्मण असावा। वास्तू शांती करता पुरोहित ब्राह्मण असावा ज्याच्या जीवनामध्ये विवेक आहे। विप्र वि म्हणजे विवेक, प्र म्हणजे प्रधान, ज्याचं जीवन विवेक प्रधान आहे असा ब्राह्मण हा वास्तू शांती करता असावा। म्हणून भगवान शिवजींनी त्यांच्या भक्ताला आमंत्रण दिलं। भगवान शिवजींचा सर्वात विद्वान जर भक्त कोण असेल तर तो रावण आहे। आणि रावणाला बोलवलं होतं। रावणाने ज्या वेळेला त्या ठिकाणी येऊन यज्ञ यागादी कर्म केले, वास्तू शांतीच्या निमित्ताने नवचंडी याग करतात आणि नवचंडी याग ही आदिशक्तीची उपासना आहे। हो आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासी आजर दे हो शिखरी शिरोमणी तुंग हिमालय
गनिजालय मध्य मधु मधुरी मधु कैदग भज्जिनी कैदव गंजिनी रासर दे जय जय मा महिषासुर मर्दिनी रम्य गवर्दिनी जैलगदे आई जद गंड विगंडित रुंड विदुंडित चुंद गजाधिपदे रिभु गज गंड विदारण चंद पराक्रम चौंद मृगाधिपदे निज भुज दंड विपादित गंड विपादित मुंड वटाधिपदे जय जय मा महिषासुर मर्दिनी रम्य गवर्दिनी जैलगदे आयरन दुर्मद शत्रु मदोदित दुर्धर निर्जर शक्ति वृदे चतुर विचार दुरी नमः शिव सुत कृत प्रमादादिवदे दुरिद दुरीर दुरशय दुर्मद दानव दुत कृदंदमदे जय जय मा महिषासुर मर्दिनी रम्य गवर्दिनी जैलसुदे जय जय मा महिषासुर मर्दिनी रम्य गवर्दिनी जैलसुदे जय जय मा महिषासुर मर्दिनी रम्य गवर्दिनी जैले आदि पराशक्ती म्हणून नवचंडी याग केला जातो आणि नवचंडी याग केल्याने ग्रह दोष नाहीसा होत असतो म्हणून यज्ञ यागादी कर्म करतात रावणाने यज्ञ यागादी कर्म केले भगवान शिवजींनी विचारलं तुमची दक्षिणा म्हणून काय द्यावा लागेल तुम्हाला वास्तू आवडली महाराज आणि रावणाने वास्तू मागून घेतली भगवान शिवानी देऊन टाकली महाराज दाता असावा हा तर भगवान शिवजींसारखा असावा सदा शिव सर्व वरदाता दिगंबर हो सदा शिव सर्व वरदाता दिगंबर सदा शिव सदा शिव के ऊपर कल्पतरु की छाया में शिखर कैलाश के ऊपर शिखर कैलाश के ऊपर कल्पतरु की छाया में रमे शिखर कैलाश के ऊपर कल्पतरु की छाया में रमनीत संग गिरजा के रमन कर हो तो ऐसा हो सदा शिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सर्व वरदाता दाता भगवान शिव देऊन टाकली वास्तू आप्पाची वास्तू नको आपल्याला
भगवान शिवजींना देऊन टाकली. भगवान शिवजींनी रावणाला दिली. पण ती अनितीने कमवलेली संपत्ती आहे महाराज. भगवान शिवजींनी त्यांच्या रुद्र अवतारामध्ये म्हणजे 11वा अवतार मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम हो कटी सोन्याची लंगोटी मुघे राम 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 माता अंजनीच्या पोटी जन्माले ओ मारुती. हनुमंतरायाने ती लंका जाळून टाकली महाराज. जाळी आली लंका धन्य धन्य मने तुका धन्य मने तुका धन्य धन्य मने गोवराया सुद्धा धन्यता देतात महाराज. जाळी येली लंका जाळून टाकली का तर ती अनितीने कमवलेली होती. मग संपत्ती चांगल्या मार्गाने कमवली पाहिजे. देणारा परमात्मा आहे आणि संकल्पनाही शुद्ध असावी. रावणाची संपत्ती जाळून टाकली भगवान शिवजींनी. मग अशा प्रकारे ही वास्तू शांती. बघा या वास्तू पुरुषाची निर्मिती सुद्धा ज्यांच्यापासून आहे ते सुद्धा भगवान शिवच आहे. ज्या वेळेला भगवान शिवजींचं आणि अंधकारसुराचं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये भगवान शिवजींच्या कंपाळावरती जो घाम आलेला होता त्याची एक बुंद या भूमंडलामध्ये पडली. त्यापासून जे निर्माण झाले ते वास्तू पुरुष आहे. आणि वास्तू पुरुषाने जवळजवळ अनेक वर्ष तप केलं, साधना केली. भगवान शिवजींना प्राप्त करून घेतलं. वरदान काय मागितलं तर या विश्वावरती माझी सत्ता असावी. हे वरदान वास्तु पुरुषाने ज्यांच्याकडे मागून घेतलं ते भगवान शिव आहे. तथास्तु. अनेक असुरांनी ब्रह्मदेवाची उपासना करावी, तप करावी, साधना करावी आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घ्यावं आणि साधू संतांना त्रास द्यावा. हे दानवांचं काम. मग हे दानवच होते. भगवान शिवजींनी वरदान दिलं म्हणून या विश्वावरती ज्यांचं राज्य आहे ते वास्तुपुरुष आहे. प्रत्येक जीव या भूमंडलामध्ये वास्तव्य करतो त्याच्या वास्तूमध्ये अग्नि कोपऱ्यामध्ये अग्निस्थानामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे ते वास्तुपुरुष आहे. मग वास्तू शांती का करावी तर ती भूमी पवित्र करण्याकरता त्या भूमीतले दोष जाण्याकरता वास्तू शांती करतात. विठाल विठाल मग काही भवनाधिक दोष, काही भूताधिक दोष. काही जणांची वास्तू आपोआप आवाज करते. रात्रीचे सुद्धा आभास होतात, भ्रम होतो, स्वप्न पडतात. माझं काय होतं तर काही दोष असतात. त्याकरता त्या वास्तूमध्ये नामचिंतन असावं, भगवंता चिंतन असावं. तू का म्हणे हरती दोष आनंदाने करती गोष, आनंदाने करती गोष, आनंदाने करती गोष. हरती
विचारती दोष आनंदाने करीती घोष भगवंताच्या चिंतनाने अनेक दोष निघून जातात. अनेक दोष त्या वास्तूमध्ये कुठून आले हो? 99% अस्थि रक्षा आपण गंगेत विसर्जन करतो. वास्तू निर्माण करण्याकरता वाळू कुठून आणली हो तुम्ही? गंगेमधून आणली. त्या वाळूमध्ये काही दोष आलेत ना? ही वास्तू बनवण्याकरता वीट कुठून आणली? ती वीट कोणत्या मातीपासून बनली? म्हणून त्या मातीमध्ये असणारे काही दोष असतात. चौकट कारागिराने कोणत्या नक्षत्रामध्ये बनवली? का चौकटीवर बिडी इजवली? काय सांगता येणार आहे. पण नक्षत्र सुद्धा महत्वाचे आहेत. शास्त्रामध्ये तर 27 नक्षत्र आहेत. काही शुभ आहेत, काही अशुभ आहेत. म्हणून नक्षत्र सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. असे अनेक दोष आहेत. सुंदर अशी वास्तू निर्माण केली आणि भगवंताने कृपा केली महाराज. कारण बेटाची एकनिष्ठ सेवा केलेली ही मंडळी आहे. बेटामध्ये ज्या ज्या वेळेला काही उत्सव असतात, नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी असेल, गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी असेल, जे काही आपले बेटाचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये कायम योगदान. साऊंड सिस्टम असेल, मंडप असेल, कृपा गंगागिरी महाराजांची आहे. सुंदर असे साऊंड सिस्टम, भक्ती साऊंड सिस्टम. आणि भक्ती साऊंड सिस्टम ज्यांच्यामुळे उदयाला आलीत, सरळा वेट गोदावरी धामचे एकनिष्ठ सेवक आमचे झालटे मामा. झालटे मामांना मी धन्यवाद देईल. जवळपास ऑपरेटर आमचे शंकर भाऊ, शंकर भाऊंना सुद्धा मी देखील धन्यवाद देईल. मामा तुमचे भाचे आहेत कधी? बर. अजून शंकर भाऊ, अजून एक आहे ना विष्णू भाऊ, म्हणजे विष्णू शंकर आहे. विष्णू भाऊंनाही धन्यवाद, शंकर भाऊंनाही धन्यवाद. ज्यांचं सहकार्य नेहमी बेटामध्ये असतं. आमचे श्याम भाऊ साऊंड सिस्टम, श्याम भाऊंनाही धन्यवाद. सुंदर असे ज्यांचे साऊंड सिस्टम आमचे लहानू आप्पा, लहानू आप्पांनाही धन्यवाद. सुंदर असे ज्यांचे साऊंड सिस्टम आमचे गोंडेगावकर, मुकुंद दादा, मुकुंद दादांनाही धन्यवाद. सुंदर असे ज्यांचे साऊंड सिस्टम, हा मंडप बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे पवार पाटील, श्री क्षेत्र टेंबी, पवार पाटलांना सुद्धा मी देखील धन्यवाद देईल. श्री क्षेत्र कानेगाव वारी साऊंड सिस्टम आमचे ओमकार दादा, त्यांनाही मी धन्यवाद देईल. त्यानंतर उपस्थित अजून कोणाच साऊंड सिस्टम आहे? आमचे श्रीहरी भाऊ. बर, श्रीहरी भाऊंनाही धन्यवाद. आप्पा म्हणे महाराज कार्यक्रमाला खूप ऑपरेटर आहे, म्हणलं एकच कोणतरी बसवा. एवढे जण ऑपरेटर बसवले खेळ होईल कीर्तनाचा. कारण प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे. कोण कोणीकडे बटन फिरवून सांगता येत नाही. मिक्सर वेगवेगळे असतात. आणि आमचे झालटे मामा, मामांकडे अनेक जण शिक्षण घेतात. आणि कोणतंही क्षेत्र असो महाराज, सर्वात प्रथमतः गुरु महत्वाचा आहे. नाही तर काय उपयोग नाही. कुणी का बटन फिरून काही उपयोग नाही. आपल्या परिसरामध्ये काही लोक म्हणतात विश्वनाथगिरी महाराजांना खूप चांगली सिस्टीम लागते, साऊंड सिस्टीम लागते. अहो, साऊंड सिस्टीम म्हणजे आत्मा आहे तो. पूर्वीचा काळ गेला. एक जणाने मला प्रश्न केला, म्हणले महाराज तुकाराम महाराजांनी दगडावर भजन केले, ते तुकाराम महाराज होते, हे विश्वनाथ बाबा.
तितकं सामर्थ्य आपल्यात नाही महाराज. होऊन गेले गुरुवर्य नारायणगिरी महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, जनार्दन स्वामी असतील, आमचे नरेंद्राचार्य महाराज असतील, आमचे झालटे मामा नरेंद्राचार्य महाराजांचे उपासक आहे. सगळ्या नद्या समुद्राला जातात, वेगवेगळ्या मार्गाने वाहतात. हे सगळी मंडळी चांगली मंडळी आहेत, परमार्थामध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे. मी सर्व साऊंड सिस्टीम वाल्यांना मनापासून धन्यवाद देईल. कोणी राहिलं नाही ना? हा, आमचे बारशे दादा राहिले ना, काटे पिंपळगाव, बारशे दादांनाही धन्यवाद. सर्व मंडळीला धन्यवाद. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय